एकीकडे अफाट संपत्ती, खाजगी बेटं, लक्झरी विमानं आणि दुसरीकडे जगातील सर्वात शक्तिशाली लोकांची उठबस. पण या झगमगाटाच्या मागं दडलं होतं एक असं काळं सत्य ज्यानं जगाला हादरवून सोडलं. जेफ्री एप्स्टीन, एक असं नाव ज्यानं पिडोफाईल आयलँडच्या माध्यमातून सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्यांना आपल्या तालावर नाचवलं. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूयात एप्स्टीनच्या साम्राज्याचा उदय, त्याचा गूढ अंत आणि 2026 मध्ये उघड होणारी ती धक्कादायक गुपितं. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. कथा सुरू होते एका साध्या गणिताच्या शिक्षकापासून. पदवी नसतानाही तो वॉल स्ट्रीटचा बादशाह बनतो. तिथं कसा पोहोचला हे आजही एक रहस्यच आहे. पण त्याचा खरा धंदा पैसा कमावणं नव्हता, तर माहिती गोळा करणं होता. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या एप्स्टीननं 1970च्या दशकात एका खाजगी शाळेत गणित आणि भौतिकशास्त्र शिकवलं. त्यानंतर तो वॉल स्ट्रीटवरील गुंतवणूक क्षेत्रात उतरला. 1982 पर्यंत त्यानं स्वतःची कंपनी स्थापन केली. ही कंपनी $1 अब्ज पेक्षा जास्त मालमत्तेचं व्यवस्थापन करत होती. व्हिक्टोरियाज सिक्रेटचे मालक लेस्ली वेक्सनर हे त्याचे मुख्य क्लायंट होते. वेक्सनर यांनी एप्स्टीनला त्यांच्या संपत्तीचे पूर्ण अधिकार दिले होते. त्याचा वापर करून एप्स्टीननं साम्राज्य उभारलं. एप्स्टीननं आपली संपत्ती, आलिशान घरे खरेदी केली. त्यासाठीच हा सगळा खर्चही केला. तो सेलिब्रिटी, कलाकार आणि राजकारण्यांच्या वर्तुळात वावरू लागला. तो फक्त अब्जाधीशांचीच मैत्री करायचा. व्हिक्टोरिया सिक्रेटच्या लेस्ली वेक्सनरशी असलेली त्याची मैत्री त्याला श्रीमंतीच्या शिखरावर घेऊन गेली आणि मग त्यानं जाळं विणायला सुरुवात केली. एप्स्टीननं न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि पॅरिसमध्ये महाल उभे केले. पण त्याचं सर्वात मोठं शस्त्र होतं लिटल सेंट जेम्स बेट. एप्स्टीनकडं US व्हर्जिन आयलँडमध्ये लिटल सेंट जेम्स नावाचं एक खाजगी बेट होतं. या बेटाला स्थानिक लोक पिडोफाईल आयलँड, बाल लैंगिक शोषणाचं बेट म्हणून ओळखायचे. जगभरातील शक्तिशाली नेत्यांना आणि श्रीमंत व्यक्तींना या बेटावर बोलावलं जायचं आणि तिथं अल्पवयीन मुलींचा वापर करून त्यांचं लैंगिक शोषण केलं जायचं असा आरोप आहे. एप्स्टीन या हाय प्रोफाईल लोकांचे गुपचूप रेकॉर्डिंग करायचा, जेणेकरून भविष्यात त्यांना ब्लॅकमेल करता येईल असं काही तज्ज्ञांनी म्हटलंय. एप्स्टीनच्या मालकीच्या खाजगी विमानाला लोलिता एक्सप्रेस नावानं ओळखलं जायचं. या विमानाचा वापर मुलींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तस्करी करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आहे. या विमानानं त्यानं अनेक दिग्गजांना प्रवास घडवला. या विमानातील फ्लाईट लॉग्स प्रवाशांची यादी उघड झाली तेव्हा त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि अनेक नामांकित व्यक्तींची नावं आढळली. त्यामुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. याच दरम्यान ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे मोठा वाद निर्माण झाला. एका पीडित महिलेनं आरोप केला की तिला प्रिन्स अँड्र्यू सोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं गेलं. या वादामुळे 2025 मध्ये अँड्र्यू यांच्याकडून त्यांचे शाही किताब काढून घेण्यात आले आणि लागोपाठ अनेक प्रकरणं उघड झाली. 2005 मध्ये एका 14 वर्षीय मुलीच्या पालकांनी एप्स्टीनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. तपासात त्याच्या घरी अनेक मुलींचे फोटो आढळले. 50हून अधिक मुलींनी त्याच्या विरुद्ध तक्रार केली. त्यामध्ये त्यानं काही मुलींच्या सहमतीनं करार केले होते. या करारामुळे त्याला जन्मठेपेऐवजी केवळ 13 महिन्यांची शिक्षा झाली, ज्यात दिवसा कामासाठी बाहेर जाण्याची सवलतही होती. सरकारी वकील अलेक्झांडर अकोस्टा यांनी एप्स्टीनला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. हे प्रकरण शतकातला सर्वात मोठा सौदा म्हणून ओळखलं गेलं. 2005 मध्ये हे पाप पहिल्यांदा उघड झालं. पण पैशानं कायद्याला विकत घेता येतं हे जगानं पाहिलं. 10 वर्षांनी पुन्हा एकदा जाळं आवळलं गेलं. पॅरिसवरून परतताना त्याला विमानतळावर बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र यावेळी त्याची सुटका अशक्य होती. ही घटना एका अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या आरोपाखाली दोषी ठरल्यानंतर 10 वर्षांनी घडली. त्यावेळी त्याची नोंद लैंगिक गुन्हेगार म्हणून करण्यात आली
अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारे एक रॅकेट चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. कोठडी दरम्यान न्यूयॉर्कच्या सर्वात सुरक्षित जेलमध्ये एप्स्टीनचा 10 ऑगस्ट 2019 रोजी मृत्यू झाला. प्रशासनानं याला आत्महत्या असं म्हटलं. मात्र ज्या रात्री त्यानं आत्महत्या केली त्या रात्री तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि त्याचं रक्षण करणारे रक्षकही झोपले होते. पण एप्स्टीनकडे जगातील अत्यंत शक्तिशाली लोकांचं रहस्य होतं, त्यामुळे त्याची हत्या करून त्याला शांत करण्यात आलं असावं अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान एप्स्टीन डिडंट किल हिमसेल्फ हा इंटरनेटवरील एक मोठा ट्रेंड बनला. या संपूर्ण काळ्या धंद्यात एप्स्टीनची सर्वात मोठी साथीदार होती घिस्लेन मॅक्सवेल. ती ब्रिटिश मीडिया टायकून रॉबर्ट मॅक्सवेलची मुलगी होती. घिस्लेननं आपल्या उच्चभ्रू ओळखींचा वापर करून मुलींना हेरण्याचं आणि त्यांना एप्स्टीनकडे सोपवण्याचं काम केलं. तिला जुलै 2020 मध्ये अटक करण्यात आली. एप्स्टीनच्या लैंगिक शोषण जाळ्यासाठी मुली शोधण्याचं आणि त्यांना तयार करण्याचं काम ती करायची असा तिच्यावर आरोप होता. मॅक्सवेलनं नंतर पश्चाताप व्यक्त करताना जेफ्री एप्स्टीनला भेटणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप असल्याचं बोलून दाखवलं. घिस्लेन मॅक्सवेल ही केवळ एप्स्टीनची मैत्रीणच नव्हती, तर ती या संपूर्ण रॅकेटची ऑपरेशनल हेड होती. तिनं उच्चभ्रू समाजातील आपल्या ओळखीचा वापर करून मुलींना जाळ्यात ओढलं. मसाज शिकवण्याच्या नावाखाली ती गरीब किंवा गरजू मुलींना एप्स्टीनकडे घेऊन यायची. या प्रकरणी डिसेंबर 2021 मध्ये तिला मानवी तस्करीसाठी दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली. एप्स्टीनचा मृत्यू झाला असला तरी त्यानं माग सोडलेली गुपितं आणि त्याच्याशी संबंधित शक्तिशाली लोकांची नावं आजही जगासमोर येत आहेत. त्यामुळे हा विषय अजूनही चर्चेत आहे. त्याच्या फाईल्स प्रशासनाकडे आहेत. 2025 मध्ये ट्रम्प प्रशासनानं ज्या फाईल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले त्यामुळं अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली. स्वतःला लोकशाहीचे कैवारी समजणाऱ्या नेत्यांची नावं या फाईल्समध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. या फाईल्समुळे आता अनेक जुन्या प्रकरणांचा पुन्हा तपास सुरू झालाय. काही मोठ्या व्यक्तींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणामुळं हे सिद्ध झालं की पैसा आणि सत्तेच्या जोरावर कोणीही कायद्यापासून अनेक वर्ष वाचू शकतं. पण मी टू ही चळवळ आणि पीडित महिलांनी जसे की व्हर्जिनिया गिऊफ्रे दिलेल्या लढ्यामुळं हे साम्राज्य अखेर कोलमडलं. या फाईल्समुळं ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांना आपलं पद आणि मान मरातब गमवावा लागला. सध्या प्रसिद्ध होत असलेल्या पुराव्यांमुळे अनेक बड्या उद्योगपतींना, राजकारण्यांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे. हे प्रकरण अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही. प्रत्येक नवीन फाईलसह जगातील एका मोठ्या धंद्याचा आणि त्यात सामील असलेल्या प्रतिष्ठित मुखवट्यांचा पर्दाफाश होतोय. अमेरिकन संसदेनं ट्रान्सपरन्सी ऍक्ट आणला. आता हजारो पानं सार्वजनिक होत आहेत. 2025च्या शेवटी आणि 2026च्या सुरुवातीला समोर आलेल्या फाईल्समध्ये अशी अनेक नावं आहेत ज्यांची कुणी कल्पना देखील केली नव्हती. एप्स्टीन मेला असला तरी त्याच्या फाईल्समधून बाहेर पडणारी गुपितं आजही अनेक राष्ट्राध्यक्षांच्या आणि राजपुत्रांच्या झोपा उडवत आहे. त्यानं जगाला एका अशा संकटात टाकलंय जिथं सत्तेचा मुखवटा घातलेली अनेक माणसं आज उघडी पडतायत. आणि आता हेच एप्स्टीनचं पाप किंवा त्याच्या पापात आपण सहभागी आहोत हे जगाला कळू नये यासाठीच अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं हे युद्ध लादल्याचं समोर येतोय. त्यामुळंच खरं तर असं म्हटलं जातंय की एप्स्टीन तर गेला पण जाताना जगाला धंद्याला लावून गेला. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.